तर आपण आता युलर्स मेथड झालेलं आहे. अच्छा, हे ऍप्लिकेशन झालं. आता हे कसं सॉल्व्ह करायचं एकदा बघूया शॉर्ट मध्ये. हे ऍप्लिकेशन आहे. ऍप्लिकेशन आलं तर तुम्हाला काय करावं लागतं, हे इक्वेशन मध्ये हा इक्वेशन तुम्हाला फॉर्म करावं लागेल, डिड्यूस करावं लागेल. पण कधी कधी काय होतं की डीवाय बाय डीएक्स डायरेक्टली दिलेलं असतं. त्यामुळे काय करायचं, या पुढची सगळी स्टेप आहे, इथून पुढचे सगळे स्टेप्स ऍज इट इज फॉलो करायचे जर असं न्यूमरिकल असेल. ठीक, म्हणजेच काय दिलं काय याच्यात प्रॉब्लेम मध्ये, व्हॉट वी हॅव डीवाय बाय dx is given is equal to under root x plus, okay, this is what given, so we can say this is the y dash, right? Initial value x is equal to 2, the value of y is given as a 4, and they are asking us to find out, they're asking us to find out what's the value of y at x is equal to 2.5, and we have to use 10 steps. Step size तुम्हाला डिवाइड करायचे. So you have xn is equal to 2.5 and x0 is equal to 2 and n is equal to 10. Can you find out h then? xn minus x0 upon n. So 0.0. correct. H you got 0.0. Yes, sir. 0.05. मग स्टेप साईज आली. अलग लक्षात. मग इलरचा फॉर्म्युला काय, y इज इक्वल टू y0 प्लस y डॅश h. y डॅश तुम्हाला ऑलरेडी इनिशियल दिलेला आहे इथे, y डॅश, दिस इज y डॅश. आता किती स्टेप्स, मग आता तुम्ही काय कराल या स्टेपच्या आधी, तर मी डायरेक्टली लिहिले स्टेप्स, या स्टेपच्या आधी तुम्हाला काय करावं लागेल, एक टेबल लिहावं लागेल. हे मेथड फॉलो करा कारण ही आपली क्लासमध्ये आपण शिकलेली मेथड आहे, ते फॉलो करणं गरजेचं आहे. हा टेबल फॉर्म करायचं. ऑलवेज रिमेंबर दिस, दिस डेफिनेटली हेल्प यू आउट टू फाइंड द सोल्युशन, राईट. आता टेबल मध्ये काय काय लिहायचं आपल्याला, सो इट इज एक्स व्हॅल्यू, दिस इज एक्स व्हॅल्यू, दिस इज वाय व्हॅल्यू, करेक्ट. आता एक्स ची इनिशियल व्हॅल्यू काय दिली, 0 आहे का इथे, काय दिले, at x is equal to 2, Yes sir, x is equal to 2, y is equal to 4. आता स्टेप साइज काय, 0.05. इथून 0 पॉइंट म्हणजे काय होईल इथे 2 पॉइंट, सॉरी इथे काय होईल 2.05, 2.10, 2.15. हे कधीपर्यंत करायचंय, 2.25. 2.5 पर्यंत करायचं. ठीक आहे. आणि तुम्हाला 10 स्टेप्स येतील, 10 स्टेप्स लक्षात आलं ना, 1 2 3 4 5 6 लाईक दिस. म्हणजेच काय की या व्हॅल्यू मध्ये 0.05 ऍड करत जायचं प्रत्येक वेळेस, म्हणजे 0.2 येईल, बरोबर आहे ना. तसं पुढे पुढे जायचं. बट व्हॉट यू हॅव टू डू, सेम या एक्सला, या एक्सला, एक्सला, जोपर्यंत ही व्हॅल्यू येत नाही ना एक्सची, तोपर्यंत वाय फाइंड करत राहायचं, युलर्स फॉर्म्युला. मग इटरेशन 1 y इज इक्वल टू, म्हणजे तुम्हाला काय करायचंय, y ऍट 2.05 इज इक्वल टू y0 plus y0 dash h. So here you will have x is equal to 2, y0 is equal to 4, and you have to find out y dash using this. Then second, here you will get this value. Then you have to find out y 2.1. Then you will write here y at 0.25 plus
2.05 y dash h. You have x is equal to, x means 0.25, 2.05, y 2.05, you will get from here. And then y dash. 3, 4, 5, up to 10 iteration you have to. Any question? Easy है ना Euler's method?